नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डोळ्यांच्या पडद्याचे आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार या विषयावर. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे हे विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म तसंच संशोधन केंद्र वाशिम याच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत. तसंच डोळ्यांचे विविध आजार, डोळ्यांच्या पडद्याचे आजार, त्याचे दुर्धर आजार यावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून वैद्यांनी अनेक रुग्ण यशस्वीरित्या बरे केलेले आहेत. तसंच डोळ्यांमधील पेशी, मज्जातंतू यांची नवीन उत्पत्ती करून डोळ्यांची दृष्टी वाढवणे, तसंच या सगळ्यासाठी आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचा वापर करणे हे सरांच्या थेरपीचं वैशिष्ट्य आहे. तसंच लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, तसंच वाताचे अनेक विकार, मेंदूचे विकार आणि तोंडाचे, घशाचे, नाकाचे विकार यावर हजारो रुग्णांना त्यांनी उपचार करत आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून त्यांनी बरं केलेलं आहे. तसंच त्यांच्याकडे याच क्षेत्रातला अनेक वर्षांचा अनुभव आहे. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातील एकमेव असं चिकित्सालय आहे जे आयुर्वेदिक चिकित्सालय आहे आणि त्यात सुद्धा जिथे डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर डोळ्यांच्या पडद्याचे आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचे उपचार यावर आपण चर्चा करतोय. तर पहिल्यांदा असा प्रश्न विचारावासा वाटतो की डोळ्यांचे पडद्याचे आजार जे आहेत ते नक्की कुठले आहेत? सध्या एक 10 ते 12 आजार असे आहेत की ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पडदा आणि रक्तवाहिन्या याला सूज यायला लागते. सूज आल्याच्या नंतर तिथे सूज येऊन नंतर तिथं रक्तस्राव व्हायला लागतो. रक्तस्राव झाल्यानंतर त्याला रेटायनल ब्लिडिंग म्हणतो, रेटायनल इडिमा म्हणतो. आणि नंतर ही सूज येऊन रक्त तिथे साठल्याच्या नंतर तिथे रक्ताच्या गाठीसुद्धा तयार व्हायला लागतात. ह्या गाठी जर झाल्याच्या नंतर जसं मी पूर्वी पण सांगत आलो आणि आता पण सांगतो, जे इमेज जी रेटिनावर पडते ती पडल्याच्या नंतर ती ऑप्टिक नर्व्स किंवा नसामधून ती मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य त्या नसाचं आहे. पण तिथं सूज आल्याच्या नंतर किंवा तिथं डिफेक्ट आल्याच्या नंतर ती इमेज मेंदूपर्यंत पोहोचत नाही. आणि हे मेंदूपर्यंत न पोहोचल्यामुळे त्या रुग्णाला ऑब्जेक्ट कोणता आहे हे कळत नाही. त्याच्यामुळं अंधत्व हा तिथं निर्माण होतो. मग थोडंसं कोणाला जवळचं कमी दिसतं, कोणाला लांबचं कमी दिसतं, काही पेशंट पूर्ण ब्लाइंड असतात. अशा स्वरूपाचे आजार आहेत. आता रेटायनल डिटॅचमेंट पण सांगितलेलं आहे. जर तिथं सूज येऊन जर पडदा जर सुटत असेल मग त्याचे बरेच असे कारण आहेत. आपण ते पुढे बघू की साईडला जो ऑर्बिट असतो त्याला अटॅच असतो रेटिना, तो एका साईडनं सुटायला लागतो. सुटल्याच्या नंतर त्याला रेटायनल डिटॅचमेंट म्हणतात. रेटायनल होल आहे, पडद्याला एक प्रकारचं छेद पडतं किंवा होल निर्माण होते. आणि नंतर रेटिना हा कायमस्वरूपाचा निखळतो किंवा तो संपूर्ण सुटतो. त्या स्टेजमध्ये रुग्णाला परमनंट व्हिजन जाते, कायमस्वरूप अंधत्व यायला लागतं. पडद्याला कधी कधी सूज सुद्धा येऊ शकते. तर सूज येण्याचं नेमकं कारण काय किंवा अशी अनेक कारणं असतील तर ती काय? बरोबर. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जर मेजर कारण असेल तर ते पहिले BP आहे. 2 नंबरचं मधुमेह आहे. त्याच्यात मधुमेहजन्य, हृदरोगजन्य, आता डायबेटिक रेटॅनोपॅथी नावाचा एक आजार आहे. आता शुगरमध्ये काय होतं, बरेच रुग्ण बरेच दिवसाचे गोळ्या खात असतात. कधीही आजार उत्पन्न होतो तो लगेच होत नाही. शरीरामध्ये असंख्य कारणं एकत्र येतात आणि नंतर हळूहळू शरीरात जमायला लागतात. आणि नंतर मग पडद्याची सूज येणं, पडदा सुकणे, पडदा झिजणे किंवा रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये रक्तस्राव होणे, रेटायनल ब्लिडिंग होणे हे एका दिवसात होत नाही. वारंवार शुगर ही 250, 300, 400 पर्यंत वाढत राहते. बरेच रुग्ण जे आहेत की गोळ्या प्रॉपर घेत नाहीत आणि कधी खातात कधी खात नाहीत. असं 2-3 वर्ष 4 वर्ष चालतं. 6 वर्षाच्या नंतर जे शरीरामधले विष आहेत ते रक्तामध्ये यायला लागतात आणि मधुमेह जे आहे तो शरीरामध्ये गोडवा तयार व्हायला लागतो, चिकट कफ निर्मिती व्हायला लागते, शरीरामध्ये विष साठायला लागतात. त्याचा परिणाम स्वरूप म्हणून रक्तवाहिन्यावर सूज येणं किंवा त्या झिजणं अशा स्वरूपाचं डायबेटिक रेटॅनोपॅथीचा पार्ट आहे. हे एक महत्त्वाचं कारण आहे. हृदरोग पण तसंच आहे. जसं मी मागं सांगितलंच होतं की हृदरोग जेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो किंवा BP खूप वाढते, BP खूप प्रमाणात 120 जी वरची BP आहे ती 220 पर्यंत जाते आणि नंतर त्या रुग्णाला ब्रेन स्ट्रोक येतो. ब्रेन स्ट्रोक आल्याच्या नंतर
त्यांच्या रक्तवाहिन्या जे आहेत ते मेंदूच्याही सुकायला लागतात, तिथे रक्तस्राव जमा व्हायला लागतो आणि नंतर रुग्णाची जी दृष्टी आहे ती कायमस्वरूपीची जाते किंवा काही रुग्णाची कमी होते. असं एक मेजर कारण आहे. त्याच्यामध्ये किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत. आता वारंवार BP शुगरच्या गोळ्या खाऊन बऱ्याच रुग्णांना किडनीवर सूज येणं हे सुरू होतं, त्यात क्रिएटिन वाढतं आणि नंतर त्याचा परिणाम स्वरूप म्हणूनही डोळ्याचं एक अंधत्व किंवा डोळ्याच्या पडद्याला सूज येणं किंवा ते झीज होणे अशा स्वरूपाचे आजार बघू शकतो. दुसरा याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो पार्ट आहे तो ॲक्सिडेंटल एक पार्ट आहे की ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरही पडद्याला सूज येऊ शकते किंवा रक्तवाहिन्याची नसांना झीजसुद्धा होऊ शकते. याच्यामध्ये वारंवार असे TB सारखे आहेत. आता वारंवार जर रुग्णाला श्वासाचे आजार असतील, उदाहरणार्थ दम्याचा आजार आहे, सर्दीचा आजार आहे, शिंका वारंवार येत असतील, असा एक रुग्ण आहेत की वारंवार जर शिंका 15-20 येत असतील तर ते नाकातून शिंका येतात आणि त्या शिंका नाकातून आल्याच्या नंतर पडद्यावर रेटिनावर प्रेशर राहतं. बऱ्याच रुग्णाची शिंकेतून पडदा सुटला, रक्तवाहिन्या झिजायला लागल्यात, रक्तवाहिन्या सुकायला लागल्यात. हे आश्चर्य वाटेल लोकांना, पण असे रुग्ण आहेत. पण या कारणाचा पूर्ण आयुर्वेद विचार करतो आणि त्याच्यावर उपचारही आपल्याला त्या पद्धतीनं पुढे आयुर्वेदामध्ये 100% आहेत. फक्त रुग्ण त्या वेळेत येणं गरजेचं आहे आणि वेळेच्या आधी रुग्ण जर आयुर्वेदाकडे आला तर निश्चितच रुग्णांना कायम स्वरूपाचं जे अंधत्व आहे ते आपण पूर्णतः टाळू शकतो किंवा ज्या नसावर सूज येऊन त्याची सुकणं सुरू आहे हे पण आपण टाळू शकतो. अशीच एक रुग्णाची पुढे प्रतिक्रिया दिलेलीच आहे आणि त्या रुग्णाने स्वतःचा जो उपचारातून अनुभव व्यक्त केला आहे ते आपण पुढे बघूच. नक्कीच. माझं नाव बाबूराव विठ्ठल नरळे, राहणार मंगरुळपीर. आज मी डॉक्टर साहेबाकडे आलो आहे. डोळ्यामध्ये माझ्या औषध टाकल्यानंतर मला एकदमच फरक वाटायला लागला. ॲक्च्युअल माझी 2019मध्ये एन्जिओप्लास्टी झाली. मला BP आणि शुगर ही 5-6 वर्षापासून आहे. पण आज मी औषध टाकल्याबरोबर मला जवळपास 40 ते 45 फुटापर्यंत एकदम क्लिअर दिसायला लागलं आहे बिना चष्म्याचं. आणि चष्म्याला तर मला स्पष्ट दिसणारच आहे, पण समोरच्या व्यक्ती चष्मा आहे किंवा नाही हे मला समजत नव्हतं 40-50 फुटावर. आज ते पूर्ण क्लिअर मला चष्मा दिसायला लागला आणि मी चेहरा त्यांचा स्पष्ट बघायला लागलो. किती मिनिटं? हे साधारण सर आमचा काय 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले असते, असं 10 मिनिट झाले. हो. जास्त मोबाईल, लॅपटॉप, PC या सगळ्याचा वापर याच्यामुळे सुद्धा मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण वाढत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, प्रत्येक अवयवाचं एक कार्य आहे आणि त्या कार्यावर किती लोड टाकायचा हे महत्त्वाचं आहे. आता हे डिजिटलायझेशन जे झालं तेव्हापासून डोळ्याच्या पडद्यावर, रक्तवाहिन्यावर आणि कॉर्नियावर बराच लोड राहतो. याला मायोपिक नंबर म्हणतात. तर चष्म्याचा नंबर आता सध्याच्या मुलांना भरपूर वाढला, पण याचे कारण 2च नंबर आहेत, एक मायनस नंबर आणि प्लस नंबर. पण मायनस नंबर का येतो हे बघणं फार गरजेचं आहे. मायनस नंबर येण्याचं एक कॉर्निया पासनं ते पडद्यापर्यंत एक डिस्टन्स असतं, ते डिस्टन्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. ते काही रुग्णामध्ये जेव्हा रुग्णाचं लहान मुलाचं जास्त ते TV म्हणा, मोबाईल म्हणा किंवा अभ्यास म्हणा हे जास्त स्वरूपाचं होतं आणि नंतर त्या रेटिनावर प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर त्या रेटिनामध्ये एक शेप असतो, त्या शेपमध्ये चेंजेस यायला लागतात, म्हणजे त्याचं डिस्टन्स वाढतं. -3 नंबरपर्यंत डोळ्याचा चष्मा हा योग्य आहे किंवा त्याचा काही परिणाम दिसत नाही. पण 3च्या नंतर जसा जसा नंबर हा वाढत जातो त्यानंतर रुग्णाची दृष्टी ही म्हणजे कधी जाईल किंवा कधी कमी होईल हे सांगता येत नाही. -10 नंबर, -16 नंबर, -28 नंबरपर्यंत माझ्याकडे रुग्ण आहेत आणि त्यांचा मला एक आनंद आहे की सांगता त्याची दृष्टी आम्ही वाचवू शकलो. याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये जे पडदा आहे किंवा जो कॉर्नियामध्ये डिफेक्ट आलेला आहे किंवा नसामध्ये जे ऑप्टिक नर्व्स आहे ह्याच्यामध्ये जे डिफॉल्ट आहे, म्हणजे सूज आहे, झीज आहे किंवा तिथं रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही का, मांसपेशीचं कार्य प्राकृत नाही आहे का आणि कारणं कोणते आहेत, जसं मी पूर्वी सांगितलं. आता लहान मुलामध्ये वारंवार सर्दी खोकला किंवा वारंवार येणारी ताप किंवा वारंवार लागणारी संडास किंवा वारंवार होणारा दमा. आता बरेच माझ्याकडे अशा केसेस आहेत की बरेच रुग्ण 10-10, 12-12 वर्ष अस्थम्याचे औषध लहान मुलं खात असतात आणि डॉक्टर लोकही सांगतात की हे जेव्हा मोठा होईल तेव्हा ते बरं होईल. परंतु त्या अस्थम्याचा परिणाम स्वरूप म्हणून त्या मुलाचा चष्म्याचा नंबर वाढ होतो किंवा त्याच्या स्वभावामध्ये बदल यायला लागतात किंवा मुलं हट्टी व्हायला लागतात. नंतर त्या हट्टीचं स्वरूप आईचं, बाबाचं आणि त्या मुलाचं पटत नाही. मग त्या फॅमिलीमध्ये खूप सारे प्रश्न निर्माण व्हायला लागतात आणि त्याच्यातून मानसिक विकाराकडे तो मुलगा वळवायला लागतो आणि मग चिडखोरपणाची वृत्ती ही मेंदूवर,
डोळ्यावर आणि त्याच्या मनावर सतत पडत राहते आणि नंतर या मुलांचा नंबर जो आहे तो वाढत राहतो. मायमिक नंबर म्हणतात त्याला. तर याचं आयुर्वेदामध्ये जे मधलं डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवर पहिला प्रतिबंध लावणं गरजेचं आहे. ते डिस्टन्स वाढू द्यायचं नाही आणि जर वाढलं तर त्याला कंट्रोल करायचं किंवा त्याचा शेप जो बदलत आहे त्या शेपला आपल्याला थांबायचं. असं आयुर्वेदामधून त्याचं आपल्याला कार्य करता येईल आणि नंबर जो आहे तो वाढवणं आयुर्वेदामध्ये नक्की आपल्याला थांबवता येऊ शकतं. काही रुग्णांना आजाराची लक्षणं उशिरा दिसतात आणि त्या रुग्णांना आयुर्वेदात काय उपचार आहेत हे सुद्धा सांगा. हे एक कारण असतं की मानसिकता आणि काही रुग्णाला उशिरा लक्षणं दिसतात, त्याच्यात नसलेलं सामंजस्य, ह्या दोन डिफिकल्टी आहेत. आणि जेवढं आजार शरीरात वास्तव्य केलं तेवढा त्याला वेळ द्यावाच लागतो. चांगल्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो तर ती चांगली गोष्टीचं रूपांतर चांगल्या रिझल्टमध्ये मिळेल. नाहीतर काय होणार, जे यश आहे ते शॉर्ट टाईम राहील आणि आयुर्वेदाचे एकदा उपचार सुरू झाल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट जे आहेत ते लॉंग टाईम आहे. उदाहरणात्मक कसं, आता जी दृष्टी आहे, आता बरेच आमच्याकडे रुग्ण येतात आणि डोळ्यामध्ये इंजेक्शन घेतलेत, रक्तवाहिन्या सुकल्यात, पडदे झिजलेत, इंजेक्शन झालं, लेझर झालं, लॅसिक झालं, डोळ्यामध्ये गॅस सोडला, परंतु याची दृष्टी काही कालावधीपर्यंतच राहते. परंतु नंतर ती दृष्टी हळूहळू कमी होते, लाखो रुपये लावून सुद्धा. परंतु आयुर्वेदाचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे, जे कारण आहे, उदाहरणार्थ ज्या कारणामुळे जर तुम्ही वारंवार मधुमेहाच्या गोळ्या खाऊन जर तुमची BP वाढत असेल आणि त्या पडद्याला वारंवार येणारा जो झीज होत असेल किंवा तिथं ब्लिडिंग होत असेल तर हे कारण BP वाढून होत आहे किंवा शुगर वाढून होतं आहे, याला पहिले कंट्रोल करा. माझ्याकडे 400, 350 अशी शुगर रुग्णाची आहे. 1-2 महिन्यामध्ये त्यांची शुगर नॉर्मल झाली. शुगर नॉर्मल झाल्याच्या नंतर त्यांच्या जो पडदा आहे, रक्तवाहिन्यावर आहे, याच्यावर जो परिणाम येत आहे ते पहिले बेसिक थांबला आणि थांबल्याच्या नंतर जी झीज आहे, सुकणं आहे ते थांबलं. आणि हे थांबल्याच्या नंतर काय झालं, त्या पडद्याची रक्तवाहिन्याची ताकद व्यवस्थित मेंटेन झाल्यामुळे दृष्टी ही लॉंग लाईफपर्यंत सुदृढ राहते किंवा सबल राहते. म्हणून थोडा वेळ देणं गरजेचं आहे. आता प्रत्येक गोष्ट ही आयुर्वेदामध्ये किंवा कोणत्याही शास्त्रामध्ये असू द्या, ती मुळात जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि ते आयुर्वेद चांगल्या पद्धतीनं करतं. नक्कीच नक्कीच डॉक्टरांकडनं आणखीनही डोळ्यांच्या पडद्यांचे आजार आणि त्याच्यावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी कशाप्रकारे कार्यरत आहे, कशाप्रकारे त्या उपचारांचे परिणाम चांगल्या प्रकारे होतात, पॉझिटिव्ह इफेक्ट्स येतात त्या थेरपीचे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे. डॉक्टर, खरं तर डोळ्यांच्या पडद्यांचे आजार जे असतात तर तुमच्या पोटाचे विकार आणि त्याचा परिणाम तुमच्या डोळ्याच्या नसांवर होतो का? आता याच्यात कसं महत्त्वाचं जे पाचनक्रिया ही आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. तर इथं पाचक अग्नी हा महत्त्वाचा पार्ट आहे. आता पाचक अग्नी आहे कुठे, स्टमकमध्ये आहे आणि आतडे कुठं आहेत, नाभीच्या संबंधात आहेत आणि नाभीच्या आजूबाजूला 7 फुटाच्या आतडे आहेत. तर ते रक्तापासून बनलेले आहेत आणि ते कफापासून जो पार्ट आहे तो ऊर्ध्वजत्रुगातला बनलेला आहे, म्हणजे मेंदूचा, डोळ्याचा. कफ, इन शॉर्ट सांगायचं, कफ आणि रक्त ह्या 2 गोष्टी किंवा पित्त ह्या फार महत्त्वाच्या आहेत. तर पाचक अग्नी जर असेल तर ज्याचं पित्त प्राकृत आहे, कफ प्राकृत आहे, वात प्राकृत आहे, त्यांचं पाचनशक्ती ही चांगली असते. पाचनशक्ती झाल्याच्यानंतर शरीरामध्ये आहार रस बनतो. आहार रसाचं रूपांतर रक्तात होतं आणि रक्ताचं रूपांतर मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे 7 धातू सांगितलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो सार्वदेहिक शरीरावर असतो. ते जर प्राकृत असतील तर शरीर हे चांगलं राहतं. आणि मल स्वरूप सांगितलेले आहेत. शरीरामध्ये 3 मल आहेत, मल, मूत्र आणि श्वेत. याची जर मलाचे म्हणजे जी विष्ट आहे, मूत्र आहे किंवा पाळीच्या संदर्भातल्या तक्रारी आहेत, हे मल आहेत, तर हे योग्य वेळीत बाहेर निघणं गरजेचे आहेत. अन्यथा याचा परिणाम जो आहे ते डोळ्याच्या पडद्यावर, रक्तवाहिन्यावर आणि मनावर ह्या 3 गोष्टी येतात. असे काही पोटाचे आजार आहेत की ते 4 कारणामुळे फार महत्त्वाचे आहेत. एक तर वेळा, रात्रीची वेळ जेवण करणं, सकाळची आणि दुपारची वेळेचे नियोजन नसणे, वेळ मिळेल तेव्हा खाणे, मिळेल तिथे खाणे आणि झोपण्याची कारण. एक झोपणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याला निद्रा सांगितलेले 6 प्रकारचे निद्रा सांगितलेले आहेत. जर अन्न खाऊन रात्री 10 ते 2च्या दरम्यानच जर पाचनशक्ती होत असेल तर रात्री 12 वाजता जर तुम्ही जेवण केलं तर ते पाचन होणार नाही. मग त्याचा परिणाम हा पडद्यावर, रक्तवाहिन्यावर येतो आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे स्टमक आणि दुसरं म्हणजे यकृत. आता
अल्सरेशन फॉर्म जर असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा जर आजार स्टमक रिलेटेड असेल आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून जर रक्तवाहिन्या झिजणं चालू होत असतील, सुकणं होत असतील, तर याचा पहिला विचार जो आहे तो अल्सरेशन स्टमकमधले कसे कमी करता येईल हे बघणं गरजेचं आहे. यकृतजन्य काही विकृती असतात लिव्हरच्या संदर्भात, समजा जे व्यसनं आहेत किंवा आजार आहेत. पहिले व्यसनाचा पार्ट सांगू की जेणेकरून ड्रिंक आहे, नॉनव्हेज आहे, टोबॅको आहे, स्मोकिंग आहे, या गोष्टीचा परिणाम स्वरूप म्हणून मेंदूवर, डोळ्यावर आणि यकृतावर येतं. यकृताचं जर बल चांगलं असेल तर आतड्याचं बल चांगलं राहतं. आतड्याचं बल जर चांगलं राहिलं तर पाचनशक्ती चांगली राहते आणि पाचनशक्ती असेल तर शरीरातले विष हे बाहेर टाकू शकतो. त्याच्यामध्ये पोटाचे आजार IBS आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम. या आजारामध्ये रुग्णाची जी मलप्रवृत्ती आहे ती चिकट, कधी कडक, कधी भसरट आणि रुग्णाला वारंवार शौचाला जावं लागतं, पण तरी पण पोट साफ होत नाही. आतडे हे सुकायला लागतात, झिजायला लागतात. त्याचा परिणाम स्वरूप म्हणून डोळ्याच्या पडद्यावर, रक्तवाहिन्यावर इफेक्ट व्हायला लागतात आणि तिथून हळूहळू रुग्णाची मानसिक खच्चीकरण आणि मनाचे आजार आणि डोळ्याचे आजार हे मागं लागतात. त्याच्यासाठी बेस्ट आयुर्वेदामधले मुळातून हद्दपार करायचं असेल तर IBS सारख्या पोटाच्या विकारांना आयुर्वेद हे बेस्ट पर्याय आहे. ज्या रुग्णाला आयुर्वेदिक उपचार केल्याच्या नंतर वर्षानुवर्ष त्यांनी IBSच्या रिलेटेड उपचार केलेत आणि त्याला आपली आयुर्वेदिक उपचार चालू झाले तेव्हापासून त्यांनी दिलेला अनुभव हे आपण पुढे बघूया. माझं नाव नवनाथ अंबादास लोंढे, राहणार दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मला 1 वर्षापासून पोटाचा त्रास होत होता. पोटाच्या त्रासानंतर परत पुन्हा 2-3 महिन्यापासून डोळ्याचा खूपच त्रास व्हायला लागला, म्हणजे कमी कमी दिसू लागलं. म्हणून एक यूट्यूबच्या सहाय्याने मी ह्या सरांचे एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर म्हणलं एकदा भेट देऊया आणि आज मी या ठिकाणी त्यांना येऊन भेट दिली आणि एक औषधं डोळ्यामध्ये टाकल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतरच मला खूप सारा म्हणजे फरक दिसू लागला. आणि आता बघूया पुढं काय, पुढे जे काही औषधं वगैरे देतील त्या समोरून प्रयत्न. किती % फरक पडला? साधारणतः मला इथं आल्यानंतर 50% फरक पडला. पूर्वी कसं दिसायचं? पूर्वी मला दिसायला लाईट जरी असली तरी थोडंसं अंधुक दिसायचं, पण आता त्या औषधं टाकल्यानंतर बऱ्यापैकी 50% तरी मला त्याच्यानंतर जास्त क्लिअर दिसायला. छोटा मोबाईलचा फॉन्ट वगैरे जर आता बरा वाटतो का दिसायला? हो. जे पहिले कसं दिसायचं? मग पहिलं मला ते असं व्हॉट्सअपचे अक्षर सुद्धा एकदम जवळून पाहायला लागायची, तर आता बऱ्यापैकी मी लांबून जरी धरलं तरी मला अगदी स्पष्ट ते दिसू लागले. डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला किंवा नसेला सूज येऊन कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं का? म्हणजे तशी शक्यता आहे का? आणि जर तशी शक्यता असेल तर ते टाळण्यासाठी आयुर्वेदात आणखी काय काय सांगितलेले आहेत उपचार? त्याच्यामध्ये कसं आहे, महत्त्वाचं अंधत्व येण्याचं कारण मी तुम्हाला सांगितले. त्याच्यात महत्त्वाचा पार्ट आहे की कारणं कोणते, ते पहिले कारणं बघणं गरजेचं आहे आणि त्या कारणाचं मूळ शोधन किंवा शरीराच्या बाहेर हद्दपार करणं गरजेचं आहे. मग इथं रुग्णाला आमचा एक डाएट प्लॅन असतो की त्यानुसार तुम्ही खाणं पिणं वागणं ठेवा. आहाराचं नियोजन केलेलं असतं आणि दिनचर्येचं सुद्धा नियोजन केलेलं असतं. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 पार्ट आहेत. याच्यात एक शोधन चिकित्सा आहे आणि एक शमन चिकित्सा आहे. शोधन म्हणजे हा पंचकर्माचा भाग येतो आणि शमन म्हणजे पोटातनं दिलेले औषध. जर आजार तुमचा पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये असेल तर पंचकर्म करण्याची गरज पडत नाही, परंतु रुग्णाची आजाराची अवस्था आणि रुग्णाचं जर शरीराचं बल कमी असेल तर त्यांना पंचकर्माचा आधार घ्यावा लागतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये एक श्रीकृष्णाच्या चक्रासारखं त्याचं कार्य आहे. पंचकर्म केल्याच्या नंतर शरीरातले विषय बाहेर निघतात आणि विषय बाहेर निघल्याच्या नंतर रुग्णाची जी शरीरावरचा लोड आहे, शरीरातल्या रक्तावरचा लोड आहे, आजाराचा लोड आहे, या लोडामुळे किंवा प्रेशरमुळे शरीरातलं व्याधिबल हे कमी व्हायला लागतं. मग आपल्याला काय करायचं आहे, हँडिकॅप हे 2 पद्धतीने करायचं. एक तर मूळ कारण शोधायचं, त्याला हँडिकॅप करायचं किंवा त्याच्यावर उपचार करायचे. आणि जे डोळ्याचे डिफेक्ट आहेत ते स्टेम सेल थेरपीनं आम्ही डायरेक्ट डोळ्यामध्ये सोडतो आणि सोडल्याच्या नंतर त्याचे जे सेल्स आहेत, जो एक पार्ट डॅमेज झाला किंवा तो झिजला, त्याचं कारण शोधा आणि त्याच्यावर उपचार करा. रिझल्ट फास्ट दिसतील. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो पंचकर्माचे 5 पार्ट आहेत. जर कफज विकार असतील, रुग्णाला वारंवार सर्दी, शिंका, दमा, श्वसनाचे विकार असतील, त्यांना पंचकर्मातलं वमन हे सगळ्यात बेस्ट कार्य करतं. एक वमन वासंतिक वमन असतं. जेव्हा पळसाला फुलं असतात तेव्हा ते उलटीचं औषध द्यायचं. 1 ते 2 लिटरपर्यंत कफ हा शरीरातला बाहेर पडतो आणि कफाचे विकार जे आहे ते 70 ते 80% तिथेच हद्दपार होतात. त्या रुग्णाला त्याच्यासोबत कफ न वाढू द्यावेत याच्यासाठी डाएट प्लॅन दिला जातो. आणि नंतर एक पित्ताच्या विकारासाठी ज्या लोकांना ॲसिडिटी बरीच होत असेल किंवा पोट साफ होत नसेल किंवा ॲसिडिटीहून अंगावर त्वचा विकार होत असतील, डोळे लाल होत असतील, डोळ्याला खाज येत असेल, वारंवार पडद्याला सूज येत असेल,
सूज येऊन रक्तस्राव होत असेल तर त्यांना विरेचन चिकित्सा ही सगळ्यात बेस्ट आहे. विरेचन म्हणजे काय, औषधं हे पोटात दिले जातात आणि त्याच्याद्वारे एक जुलाब, एक साधारण 5 ते 7 जुलाब होत असतात. एक महिन्याला ही ट्रीटमेंट करणं गरजेचे असते आणि ही ट्रीटमेंट केल्याच्या नंतर शरीरातले जे विष आहेत ते पित्ताच्या स्वरूपात बाहेर पडायला लागतात. नंतर याच्यामध्ये एक पंचकर्माचा भाग आहे, तो म्हणजे बस्तीचा एक महत्त्वाचा रोल प्ले करतं. जेव्हा पडद्याची झीज व्हायला लागते, पडद्यामध्ये रक्तस्राव होतो किंवा पडदा सुटायला लागतो, त्यासाठी बस्ती हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की आतड्यामध्ये जर रक्त जर चांगलं जर आहारच चांगला बनवून जर शोषला गेला जात असेल तर पडद्याचा आणि रक्तवाहिन्याची सुधारणा किंवा त्याचं स्वास्थ्य हे चांगलं राहतं आणि ते पंचकर्माच्या बस्तीनं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचे इफेक्ट यायला लागतात आणि हे लॉंग लाईफ इफेक्ट राहतात, म्हणजे तात्पुरते नसतात. जेव्हा तुमचा बेस क्लिअर असेल, परफेक्ट असेल तर तुमचं वरची बिल्डिंग ही खूप चांगल्या पद्धतीनं राहील. त्याच्यामुळे बस्तीमुळे रक्तवाहिन्या, कॉर्निया आणि पडदा याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं प्रेशर जे रोगाचं वाढलेलं आहे ते आपण कमी करू शकतो. याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा रक्तमोक्षणाचा पार्ट आहे. आम्ही जुगुलारोहीन रक्तमोक्षण करतो. मानेमध्ये सुई टाकून जे निडल आहे ते टाकून रक्तमोक्षण करतो. ज्या रुग्णामध्ये वारंवार रक्तस्राव होत असेल, सूज येत असेल, ते 10 ते 20 मिनिटात प्रेशर कमी होऊन रुग्णाचे आतलं प्रेशर कमी झाल्यामुळे रुग्णाला तात्काळ दिसण्यास सुधारणा होते. जळुका आहे त्याच्यामध्ये, पण ते कोणते स्टेज आहे त्यानुसार आम्ही ठरवतो. ते लीच थेरपी आहे, जळू म्हणतो, रक्तमोक्षण म्हणतो, किंवा मग तिथं स्वेद आहेत, किंवा मग तिथं अंजन आहेत, तर्पण आहेत, पुटपाक आहेत, अशा अष्टविध कल्पना आहेत. आणि याच्यामधला एक शिरोधाराचा पार्ट जो आहे ते डोक्यावर लेप लावणं आणि लेप लावल्याच्या नंतर डोक्यावर अशी वेगवेगळ्या औषधे सिद्ध केलेली जी तेलधारा असते ती आम्ही डोक्यावर एक 45 ते 50 मिनटं हे ठेवण्याचं कार्य हे शिरोधारामार्फत करत असतो. आणि याचा परिणाम जो आहे तो पंचकर्माचा खूप सुंदर आहे आणि त्या रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि डोळ्यांचे पडद्यांचे आजार आणि त्यावर आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी कशा प्रकारे प्रभावी आहे आणि तितकीच सुरक्षित सुद्धा आहे हे सुद्धा आम्हाला सांगितलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया साम संजीवनीमध्ये नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.